चं विलीनीकरण झालं पाहिजे आणि दादांच्या राष्ट्रवादीतले 70% आमदार विलीनीकरणाच्या बाजूने आहेत असा दावा दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकरांनी केलाय। तर दुसरीकडे जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच काम करणार असं माजी आमदार बेंडके यांनी म्हटलंय। दरम्यान एकत्रित बसून चर्चा करू, याबद्दल अधिक बोलायचं नाही अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं पाहिजे अशी भूमिका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी मांडली आहे। विलीनीकरण झालं तरच पक्षाला भवितव्य आहे असं खोसकर म्हणालेत। पक्षातले 70% आमदार विलीनीकरण व्हावं या बाजूचे आहेत असंही खोसकरांनी म्हटलंय। 12 तारखेला विलीनीकरण होणार आहे। शशिकांत शिंदे म्हणतात 100% झालं पाहिजे, आमची सुद्धा अपेक्षा आहे। पण वहिनीने ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी जी चर्चा होती, जवळजवळ 40 पैकी 30-35 आमदारांची चर्चा आहेच। सगळ्याच्या मनातून आहे की झालं पाहिजे। नाही आता मंगळवारी आम्ही बोलणार आहे ना, मंगळवारी आम्हाला बोलवलं 1 to 1 चर्चा करणार आहे। त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 70% आमदार हेच मांडणार आहेत। हिरामण खोसकर मी जरूर त्यांच्याशी बोलेन, कारण ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत। चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत। त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, जरूर आम्ही एकत्रितपणे बसू, चर्चा करू। आमची 100% इच्छाच आहे। आम्ही तर सगळे आमदार सांगतोय, आमचे काही आम्ही 40 पैकी 30-35 आमदार आम्ही 100% सांगतो का ते विलीनीकरण व्हावं। मी तर सांगणारच आहे मग एकत्र व्हावं म्हणून। हो हो, आम्ही स्वतः बोलणारच आहे। आता दादानंतर चालवणारा लीडर तर आम्हाला पाहिजे ना तिथं कोणतरी, त्या संदर्भात मी ताईंना सांगणार। नाही, मी हिरामण खोसकरांचं काय पूर्ण ऐकलेलंच नाही, काहीच ऐकलेलं नाही। आपण जे म्हणताय त्याच्या आधारितच बोलतोय। मी हिरामण खोसकरांशी जरूर या विषयावरती बोलेन, त्यांचं मत काय ते जाणून घेऊ आणि मग आम्ही एकत्रितपणे बसून त्याला चर्चा करू। दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनके यांनी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम करणार असल्याचं सांगितलंय। अतुल बेनकेंनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। या भेटीत सुनेत्रा पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम करणार असं सांगितल्याचं बेनके म्हणाले। आमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी करून आपण पुढे गेलं पाहिजे। त्याचा फटका आपल्याला विधानसभेला बसला, त्याचा फटका आता आपल्याला बसू नये म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंना पण तिकडचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले। अर्थात ते राष्ट्रवादी सगळी आमची एकच आहे। आम्ही दादांकडे गेलो आणि दादा म्हटले की मग सगळेच घड्यावर लढा। मग घड्यावर लढा म्हटल्यावर त्याचा उलट अजून आनंद झाला। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहे आणि पुढे आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये एकत्रितच राहणार। योग्य वेळेला त्याच्यावरती चर्चा होईल। अतुल बेनके आज आमचे एक तरुण सहकारी आहेत। विधानसभेमध्ये दुर्दैवीरित्या त्यांना पराजय त्या ठिकाणी पत्करावा लागला। त्याच्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल त्याच्याबद्दल ते बोलले असतील। आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकते।